दिल्ली स्फोटानंतर आता सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। मात्र कोकणातील सागरी सुरक्षा राम भरोसेच आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील किनारपट्टीच्या गस्तीसाठी पोलिसांना मिळालेल्या 8 स्पीड बोट बंद आहेत। गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे आणि दुरुस्ती अभावी बोटी बंद अवस्थेत पडून आहेत। निधी अभावी बोटींची दुरुस्ती रखडली आहे। प्रत्येक बोटीच्या दुरुस्तीसाठी 1 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। रत्नागिरीमध्ये भाड्याच्या मच्छीमारी नौकांद्वारे सध्या गस्त सुरू आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्याला आणखी तपशील देत आहेत। बघूया। दिल्ली आत्मघाती स्फोटानंतर सुरक्षेची अलर्ट मोडवर पुन्हा एकदा आलेली आहे, परंतु कोकणामध्ये मात्र सुरक्षा ही राम भरोसे असताना आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांसाठी दिलेली ही ज्या 8 स्पीड बोटी आहे या बंद अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक बिघाडामुळे आणि दुरुस्तीच्या अभावी या बोटी बंद अवस्थेत पडून असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे रत्नागिरीत भाड्याच्या मच्छीमारी नौकांद्वारे ही पोलीस गस्त सुरू असताना पाहायला मिळते। निधी अभावी या बोटींची दुरुस्ती रखडलेली आहे। त्यामुळे प्रत्येक बोटीच्या दुरुस्तीसाठी जवळपास 1 कोटींचा खर्च हा अपेक्षित देखील आहे। प्रत्येक बोटीच्या दुरुस्तीसाठी हा खर्च जरी अपेक्षित असला तरी निधी अभावी ह्या पूर्णपणे बोटी ह्या बंद अवस्थेत आहेत। एका बोटीच्या दुरुस्तीसाठी केवळ शासनाची मंजुरी ही मिळालेली आहे। त्यामुळे अत्याधुनिक गस्ती बोटींची आवश्यकता देखील असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे अतिसंवेदनशील असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेचे 3-13 वाजताना पाहायला मिळतात। दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणानंतर सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेली आहे, परंतु रत्नागिरी मात्र कोकण किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून शासन हे किती गंभीर आहे हे देखील आता पुन्हा एकदा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।